त्याला 5 आयतन म्हणतात. आयतन म्हणजे दरवाजा. आयतन म्हणजे दरवाजा. या शरीरामध्ये जे 6 आयतन आहेत, 6 दरवाजे आहेत, त्यामध्ये 6वं जे आयतन किंवा 6वा दरवाजा या शरीरामध्ये आहे ते म्हणजे मन. परंतु त्या मनाला संस्कार देणारे जे 5 आयतन आहेत, 5 दरवाजे आहेत, 5 इंद्रिय आहेत. चक्षु इंद्रिय म्हणजे डोळे, घ्राण इंद्रिय म्हणजे नाक, श्रोत्र इंद्रिय म्हणजे कान, रस इंद्रिय म्हणजे जिव्हा आणि स्पर्श इंद्रिय म्हणजे त्वचा. हे 5 प्रमुख दरवाजे आहेत जे मनापर्यंत विषयाला पोहोचवतात आणि मनामध्ये त्या विषयाने तृष्णा उत्पन्न होते, दुःख उत्पन्न होते. भगवान बुद्धांनी या परिसरात सतत 3 महिने धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश केलेला आहे. जो धम्मेक स्तूप आपण सुरुवातीला पाहिला त्या ठिकाणी त्याची सुरुवात केलेली आहे. सर्वप्रथम या सृष्टीमध्ये धम्म तथागतांनी उपदिष्ट केलेला आहे आणि त्यामध्ये बुद्धत्वाच्या ज्ञानाची ओळख भगवंतांनी सांगितली. मी जे तुम्हाला आता थोड्या वेळानंतर सांगणार आहे धम्मचक्र प्रवर्तन. त्या धम्मचक्र प्रवर्तनामध्ये 4 आर्य सत्य जे सांगितली, दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोधगामिनी प्रतिपदा, मध्यम मार्ग, आर्य अष्टांग मार्ग. मुख्य म्हणजे दुःख उत्पन्न करण्याचे कारण, दुःखाचे कारण म्हणजे तृष्णा आहे. आणि ती तृष्णा उत्पन्न कशी होते ती या जागेवर भगवंतांनी त्याचा खुलासा केलाय किंवा त्याचं वर्णन केले. तसं डोळे या शरीराचा एक दरवाजा आहे. डोळ्यातून या शरीरामध्ये तृष्णा उत्पन्न होते, दुःख उत्पन्न होते. डोळ्याने रूप पाहिला आणि रूप जर आकर्षित असेल तर मन त्याकडे आकृष्ट होतं आणि ते रूप हवं असावं, मला ते रूप पाहिजे, प्राप्त करायचंय, यासाठी मनुष्य वाटेल ते धावपळ करतो, धडपड करतो आणि त्यासाठी मग तो वाम मार्गाचा, चुकीच्या मार्गाचाही अवलंब करतो. त्यामुळे त्याच्या शरीरात ही जी तृष्णा आहे ती तृष्णा त्या दुःखाला उत्पन्न करते, वाढविते. डोळ्याने पाहिलेलं रूप एखाद्या वेळेला कुरूप असेल तर त्या कुरूप रूपाच्या प्रती तिरस्कार उत्पन्न होतो, घृणा उत्पन्न होते आणि त्यामुळे सुद्धा मनामध्ये दुःख उत्पन्न होते, मनाला दुःखाचा विषय प्राप्त होतो. डोळ्यामुळे रूपाचा विषय मनाला प्राप्त होतो आणि मन तृष्णेला विकसित करते, वाढविते आणि तृष्णा हे दुःखाचं कारण. कानाने शब्द ऐकल्यानंतर शब्द मधुर असेल तर त्या शब्दाप्रती मनुष्य आकर्षित होतो, आसक्ती त्याला उत्पन्न होते आणि त्यामुळे सुद्धा तो आकृष्ट होण्याने त्याच्यामध्ये तृष्णा उत्पन्न होतात. शब्द जर मधुर नसेल तर त्याच्या मनात तिरस्कार उत्पन्न होतो, क्रोध उत्पन्न होतो, ईर्ष्या, द्वेष उत्पन्न होते आणि ते सुद्धा दुःखाचं कारण आहे. नाकाला गंध प्राप्त होतो आणि गंध जर सुगंध असेल तर त्या सुगंधाप्रती मनुष्य आसक्त होतो आणि तो सुगंध मिळविण्यासाठी धडपड करतो, वाटेल ते प्रयत्न करतो, चुकीच्या मार्गाचाही अवलंब करतो, त्यामध्ये आसक्त होतो. कोणत्याही कारणाने उत्पन्न झालेली आसक्ती हे दुःखाचं मूळ आहे. नाकाला प्राप्त झालेला गंध जर दुर्गंध असेल तर त्या दुर्गंधामुळे मनात ईर्ष्या, द्वेष, तिरस्कार, घृणा उत्पन्न होते आणि ते सुद्धा दुःखाचं कारण आहे. जिभेला प्राप्त झालेला रस मधुर असेल तर त्याप्रती आसक्ती उत्पन्न होते, आकर्षण उत्पन्न होते आणि वाटेल ते प्रयत्न करून चुकीच्या मार्गाने का होईना परंतु पुन्हा पुन्हा तो रस मला मिळावा यासाठी मनुष्य धडपड करतो, प्रयत्न करतो आणि तृष्णा वाढवितो. तृष्णा ही दुःखाचं मूळ आहे. जिभेला प्राप्त झालेला रस, त्याची चव मधुर नसेल तर मनुष्याच्या मनात ईर्ष्या उत्पन्न होते, द्वेष उत्पन्न होतो, क्रोध उत्पन्न होते, घृणा उत्पन्न होते आणि हे सुद्धा दुःखाचं कारण आहे. त्वचेला झालेला स्पर्श ह्याला अतिशय डीप, फार खोलवर ह्या पंच आयतनाचा पुढे विस्तार भगवंतांनी सांगितला की त्वचेला झालेला स्पर्श पुन्हा पुन्हा हवा हवासा वाटत असेल
तर ते सुद्धा शरीरामध्ये मनामध्ये वासना उत्पन्न करणार आहे, काम वासना उत्पन्न करणार आहे आणि ती वासना तृष्णा उत्पन्न करते आणि तृष्णा हे दुःखाचं मूळ आहे. त्वचेला होणारा स्पर्श हा जर आपल्याला न आवडणारा असेल तर मनामध्ये त्या स्पर्शाप्रती घृणा उत्पन्न होते, तिरस्कार उत्पन्न होतो, ईर्ष्या, द्वेष, क्रोध उत्पन्न होतो आणि हे सुद्धा दुःखाचं कारण आहे. भगवंतांनी 3 महिने सतत धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश करत असताना दुःखाचं कारण आणि दुःखाचं निवारण, दुःखाची व्याख्या, दुःखाच्या निरोधाचा संभव याविषयी 3 महिने उपदेश केला. पाली भाषेमध्ये तो धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश आपण 10 ते 15 मिनिटात पठण करतो. त्याचा अर्थ 3 महिनेपर्यंत भगवंतांनी सांगितला. म्हणजे किती सूक्ष्म भगवंतांचा धम्म आहे. तो शब्दाने ऐकल्याने समाधान होणार नाही, तर त्याला भावना मार्गाने अनुभव करायचा आहे. म्हणून आपण शांत आणि सौम्य असलो पाहिजे. जेवढं अधिक शांत आणि सौम्य आपल्याला बनता येईल तेवढं अधिक बनण्याचा आपण प्रयत्न केला तर आपण स्थिर राहू शकतो. आणि स्थिर असलेलाच मनुष्य भगवान बुद्धाच्या धम्माचा खोल आणि सखोल अर्थ अनुभवाने जाणू शकतो. शब्दाने ऐकल्याने तुम्हाला कदाचित त्याचे मनोरंजनही वाटते, जे तुम्ही तेवढे गंभीर होत नाही. चिंतन न केल्यामुळे चिंतन करणारा व्यक्ती हा त्यामध्ये गंभीर होतो. आता मी रस्त्याने येताना ऐकलं, बंदकुटीच्या समोरच्या बाजूला आपण येत असताना तर कोणी 2-3 स्त्रिया होत्या. गंगा घाटावर जायचं, तू ती साडी घेतली, मला वाराणसीत साडी घ्यायची, चर्चा करत होत्या आणि मी त्यांच्या सोबतच चालत होतो. एवढे दिवस आपण धम्माबद्दल ऐकत आहोत, या पवित्र भूमीमध्ये आलो आहोत, त्याचं स्मरण, त्याची चर्चा करणं सोडून गंगा घाटावर जाण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच आहात, मूढ आहात तुम्ही. हे तुम्हाला कधीच धम्म अवगत होणार नाही, होऊच शकणार नाही. मी सुरुवातीपासून एक गोष्ट लक्षात आणून देत आहोत की आपण धन्य आहोत. जीवनात एकदा आपल्याला इथे येण्याची संधी मिळाली, किंवा वारंवार जरी आलो तरी यापुढे आपण येऊ शकतो का याची शाश्वती नाही. इथे किती सौम्य आणि स्थिर असायला पाहिजे, इथे काय चिंतन आपण केलं पाहिजे. मुंबईचे लोक तर एवढे मूर्ख असतात मला कल्पना नव्हती. मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी आहे. त्या आर्थिक राजधानीचे लोक सारणाच्या रस्त्यावरच्या वस्तू विकत घेतात, मण्याच्या पोता विकत घेतात. धम्माचं चिंतन करणं सोडून इथे आलो आपण कशासाठी. ही शब्दाने तुम्ही ऐकत आहात, तुम्हाला बरं वाटत आहे, पण मग त्याचा उपयोग काय वास्तविक जीवनामध्ये, व्यावहारिकतेमध्ये त्याचा उपयोग काय. तो उपयोग व्हावा यासाठी जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये चिंतनशील राहा. मी पहिल्या दिवशीपासून सांगत आहे की जेवढं अधिक मौन धारण करून धम्मामध्ये चिंतन करता येईल तेवढं अधिकाधिक चिंतन करा. बाकी व्यवहार तर तुम्ही भूतकाळामध्ये आयुष्यभर केलेच, भविष्यातही आयुष्यभर तुम्हाला ते करायचंच आहे. इथे येऊन तुम्ही व्यवहार करत असाल तर मग हे कष्ट कशासाठी, हा पैसा खर्च करणे कशासाठी, हे शारीरिक श्रम कशासाठी. म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म हा असाच कळणार नाही. दुःखाची व्याख्या भगवान बुद्धांनी केली. जाते पे दुःखा, जरा पे दुःखा, व्याधी पे दुःखो, मरणम पे दुःखं, अप्पिये संपयोगो दुःखो, पिये विपयोगो दुःखो, यम पे छंग न लभती तम पे दुःखं, संकित्तेन पंचुपादान खंदा दुःखा. भगवान बुद्धांनी दुःखाची व्याख्या करत असताना शेवटी असं म्हटलंय, संक्षेपात 5 उपादान स्कंद हे दुःखाचं मूळ आहे, मुख्य कारण आहे. ते 5 उपादान स्कंद, चक्षु म्हणजे डोळे, घ्राण म्हणजे नाक, श्रोत्र म्हणजे कान, रस म्हणजे जिव्हा आणि स्पर्श म्हणजे त्वचा. या सर्वांचं या शरीरामध्ये केंद्र असलेलं मन आहे. डोळे मनाला विषय देतात, मन विचलित होतं, मन शांत होतं. कान मनाला विषय देतात, मन शांत होतं, मन विचलित होतं. जिव्हा मनाला विषय देते, मन शांत होतं, विचलित होतं. नाक मनाला विषय मिळवून देतो, मन विचलित होतं, शांत होतं. आणि त्वचा मनाला विषय मिळवून देते, मन शांत होतं आणि अशांत होतं. तर यामध्ये जी अशांती आहे ती आपल्यासाठी घातक आहे. अशांतीत असलेल्या माणसाला सत्य लक्षात येत नाही आणि बुद्धांनी सांगितलेलं सत्य हे सर्वश्रेष्ठ सत्य आहे. आर्य सत्य भगवान बुद्धांनी त्याचं वर्णन केलंय. आर्य म्हणजे श्रेष्ठ. आता भगवान बुद्धांनी ज्या उपमा दिल्या त्याचा सखोल अर्थ जाणून घेण्यासाठी 1-2 तासात तुम्हाला सांगण्याने त्याचा पूर्ण अर्थ तुम्हाला कळणार नाही, परंतु जो सांगितला
त्याचा क्लो मिळाला तर त्यामध्ये तुम्ही रममान व्हा. बुद्ध सांगतात, मी तुम्हाला मागे सांगितलं एके दिवशी की सब्बरत्तिंग धम्मरत्तिंग जिनाती, इतरत्र कुठेही रममान होण्यापेक्षा माणसांनो तुम्ही धम्मामध्ये रममान व्हा. ते अधिक तुमच्यासाठी कारणीभूत ठरेल, म्हणजे उपयोगाचा उपकारक ठरणारा. इतरत्र कुठेही रममान होण्यापेक्षा माणसांनो तुम्ही धम्मामध्ये रममान व्हा, म्हणजे तुम्हाला तुमच्या कल्याणाचा मार्ग मिळेल. आणि साध्या सोप्या सरळ भाषेत भगवान बुद्धांनी धम्माचं विवरण केलेलं आहे. म्हणजे किती सोपं आहे बघा. आता बुद्धाने म्हटलंय की पियेही विपयोग दुःखो अपियेही संपयोग दुःख. अप्रिय जणांचा सहवास हे दुःख आहे असं बुद्ध म्हणतात. हॉटेलमधून आपण निघालो, एका ऑटोमध्ये बसताना काही महिला बसलेल्या होत्या, त्यांच्यासोबत एक महिला बसत होती. त्यांना त्यांचे पुरुष, त्यांच्या ओळखीचे, त्यांना आवडणारे लोक त्यांच्यासोबत पाहिजे होते आणि त्या बाईला ते बसू देत नव्हते. जा तुम्ही दुसऱ्या ऑटोत या, इथे आमची माणसं बसणार आहे. तात्काळ उदाहरण. पावला पावलावर आपल्या जगण्यात भगवान बुद्धाचा उपदेशच आपणाला अनुभव करता येतो. पावला पावलावर बुद्धाने सांगितलं, किती सोपं आहे. न वाढणारा माणूस जवळ आला की माणसाला दुःख होतं. बसमध्ये बसताना नाही माझ्याजवळ हेच पाहिजे, मी त्यांच्याच जवळ बसतो. आणि जर समजा एखाद्या वेळेला जोरजबरदस्तीने आयोजकांनी म्हटलं की नाही उठा इथून तिकडे बसा, झालं तुम्हाला दुःख. दुःख म्हणजे संपत्ती नाही, दुःख म्हणजे मुलबाळ नाही, मुलाबाळांना नोकरी नाही, दुःख म्हणजे अलंकार नाहीत, भारीचे कपडे नाहीत, हे दुःख नाही. खरं दुःख या शरीरामध्ये उत्पन्न होतं. ते बाहेरचं दुःख आहे ते केव्हाही दूर करता येतं. आणि सोपी व्याख्या केली बुद्धांनी, यमपिच्छंग न लभती तंपे दुःख. मनामध्ये इच्छा उत्पन्न होतात आणि त्या जर पूर्ण होत नाहीत तर ते खरं दुःख आहे. त्याला श्रेष्ठ सत्य का म्हटलंय बुद्धांनी. जगातला सर्वात श्रीमंत असलेला व्यक्ती असेल, त्याला विचारा तुम्ही की बाबा रे तुला आवडलेली गोष्ट नाही मिळाली तर तुला आनंद होतो का? तो काय म्हणेल? दुःख होतो असंच म्हणेल ना. जगातला सर्वात गरीब व्यक्ती असेल आणि त्याला विचारा की बाबा रे तुला न आवडलेली वस्तू जर तुझ्या हातात दिली तर तुला आनंद होईल का? तोही म्हणेल मला दुःखच होईल. सौंदर्याने व्यक्ती तेच म्हणेल, कुरूप असलेली व्यक्ती तेच म्हणेल, उच्च कुळात जन्माला आलेली व्यक्ती तेच म्हणेल, निम्न कुळात जन्माला आलेली व्यक्ती तेच म्हणेल. म्हणजे भगवान बुद्ध हे किती सूक्ष्म धम्म सांगतात. जगातल्या प्रत्येक अवस्थेत असलेल्या, प्रत्येक वयात असलेल्या, जसं समजा लहान लेकरांचं उदाहरण, अगदी जन्माला आलेलं 2 दिवसाचं लेकरू असेल, त्याला मग उन्हात तुम्ही टाका, त्याला बोलता येत नाही, परंतु ते आक्रोश करते, दुःख व्यक्त करते, त्याला ऊन नको आहे, त्याची इच्छा नाही उन्हात राहण्याची. आता 2 दिवसाचं लेकरू आहे. म्हणजे केवढं सत्य आहे. एवढं महान सत्य जगाच्या पाठीवर दुसरं कोणीही त्यापूर्वी सांगितलेलं नव्हतं. बुद्धांनी सांगितलेलं सत्य एवढं सूक्ष्म आहे. श्रीमंत असेल आणि त्यालाही, गरीब असेल त्यालाही समान अर्थ येते. भगवान बुद्धांनी म्हटलंय, पियेही विपयोग दुःख. प्रियजनांचा विरह हे दुःख आहे. प्रियजनांचा दुरावा हे दुःख आहे. लहानशा लेकराला तुमची ओळख नसेल आणि त्याला ओळखीचे असणारे लोक असतील, त्याला सोडून त्याचे ओळखीचे असणारे लोक दूर जात असतील आणि अनोळखी लोकांजवळ त्याला सोडलं तर ते रडते, आक्रोश करते, ते व्यक्त करते त्याच्या भावना की हे दुःख आहे, ते रडते म्हणजे दुःख आहे. असं जगण्यातल्या प्रत्येक क्षणामध्ये आपणाला शोधायचंय. आपण जगत असताना प्रत्येक क्षणामध्ये आपणाला शोधायचं आहे, पियेही विपयोग दुःख. प्रियजनांचा दुरावा, विरह हे दुःख आहे. परंतु दुःख आहे म्हणून त्यामध्ये तुम्ही अडकून पडू नका असं बुद्ध सांगतात का? म्हणजे तुम्ही अडकून पडा असं बुद्ध सांगतात का? दुःख आहे हे समजून घ्या आणि दुःख आहे हे समजल्यानंतर त्याची कारणे तुम्ही शोधा. कारणे बुद्ध सांगतातच. ती कारणे ऐकल्यानंतर ती कारणे इतरत्र, माझ्यासाठी दुसरा कोणी दुःख उत्पन्न करत नाही. माझ्यासाठी उत्पन्न होतात ते दुःख, माझ्यामुळेच उत्पन्न होतात. मीच माझ्यासाठी दुःख उत्पन्न करतो. त्यामुळे माझ्या दुःखाची कारणे ही तुम्हाला काय कळणार? तुमच्या दुःखाची कारणे इतरांना कळणार नाहीत, तर ती आपणाला स्वतःला जाणून घ्यायची आहे. ही दुःखाची कारणे आहेत. त्याचा मार्ग बुद्धांनी सांगितलाय. तो अनुभव आपल्याला करायचा आहे, त्याचं चिंतन मनन करायचं आहे. जे भगवान बुद्धांनी दुःखाची व्याख्या केली, बुद्ध म्हणाले की जाते पे दुःख. जन्माला आल्यापासून दुःखाचा आरंभ होतो. दुःख आपला पाठलाग करत असतं, आहे, करत आहे. जन्माला आलो तेव्हापासून दुःख पाठलाग करतं. बालवयात, तारुण्यात, मध्यम वयात, वृद्धाप काळात, मरणासन्न अवस्थेपर्यंत. यमपिच्छंग न लभते.
एखादा व्यक्ती मरणासन्न अवस्थेत आहे, मृत्यूशय्येवर आहे, त्यालाही ठाऊक आहे की मला जिवंत राहणं आता शक्य नाही, माझं मरण आहे, पण तरी तो याचना करतो, गयावया करतो, मला वाचवा, मला मरू देऊ नका, मला मरायचं नाही, मला काही जगायचंय, मला नातवाचं लग्न पाहायचंय, मुलाचं हे पाहायचंय, मुलीचं ते पाहायचंय, मुलासाठी हे करायचंय, मुलीसाठी ते करायचंय. तो मनात इच्छा उत्पन्न करत राहतो, पण तो काही जिवंत राहतो का? तो मरतो. आणि अशा वेळेला जर मरण येतं तर तो दुर्गतीला जातो. ज्या अस्वस्थ अवस्थेमध्ये जर अंतिम श्वास सुटतो तर त्याचा मृत्यू हा दुर्गतीकडे त्याला नेणार असतो. हे आपल्या हातात आहे की जीवनभर आपण जे पेरणार आहोत त्याचंच पीक आपल्याला आपल्या उत्तरार्धामध्ये अंतिम अवस्थेत मिळणार आहे. तेवढं सूक्ष्म आपल्याला चिंतन करायचे. भगवान बुद्धाने म्हटले जरापि दुःख. जरा म्हणजे म्हातारपण. म्हातारपण दुःख आहे बुद्ध असं सांगतात. मग आता म्हातारपणाची व्याख्याही बुद्ध करतात. डोक्याचे केस पिकणे, गळून पडणे म्हातारपण आहे. डोळ्याची दृष्टी जाणे म्हातारपण आहे. कानाला बहिरेपण येणे म्हातारपण आहे. मुखातील दात गळून पडणे म्हातारपण आहे. चेहऱ्यावर आणि शरीरावर सुरकुत्या येणे, चामडी लोंबकळणे म्हातारपण आहे. खांदे वाकणे, छाती वाकणे, पाठ वाकणे, पोट वाकणे, कंबर वाकणे, पाय वाकणे, हात वाकणे म्हातारपण आहे. हातापायाची बोटे वाकणे म्हातारपण आहे. आता तुम्ही बौद्ध असणारे लोक लक्षात घ्या की बुद्धाचा धम्म अनुसरण करतो असं मानतात तरी संतुष्ट नाही. तरी देखील बुद्धाला पाहू शकत नाहीत. कशामुळे? तर बुद्ध सांगतात त्याच्या विरोधात वागत असतात. कसे वागतात बघा. बुद्धाने म्हणाले म्हातारपण सत्य आहे. म्हातारपण हे सत्य आहे आणि ते दुःख आहे. हे श्रेष्ठ सत्य आहे. जे अमेरिकेतल्या माणसाला विचारा की म्हातारपण आलं तर तुला आनंद होतो का, तर तो नाही म्हणे. पाकिस्तानातल्या माणसालाही म्हातारपणाचं दुःखच होईल. नेपाळातल्या माणसालाही, भारतातल्या माणसालाही म्हातारपणाचं दुःख होईलच की नाही की नाही. फ्रान्स मधल्या माणसाचे केस पिकले म्हणून त्याला आनंद होणार नाही. बरोबर आहे की नाही. म्हणजे हे दुःख आहे हे सार्वजनीन आहे. हे सर्वांच्या करिता समान आहे म्हणून ते श्रेष्ठ आहे. म्हणून ते सत्य श्रेष्ठ आहे. एवढी सूक्ष्मता भगवान बुद्धाच्या या धम्मामध्ये आहे. पण मग आता बौद्ध म्हणून घेणारे लोक काय करतात? 50-60 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा केस पिकले की त्या केसाला ते काळे पिवळे करतात, लाल करतात. बुद्ध म्हणाले अरे हे सत्य आहे, याचा स्वीकार करा. बरं, सत्य बुद्धाने लक्षात का आणून दिलं? तर माणसाने त्याचा स्वीकार करावा यासाठी. पण सत्य आहे असं जाणूनही माणसं स्वीकार करत नसतील, त्यांना कुठून बुद्ध दिसतील? ते कसले बुद्धाचे अनुयायी होऊ शकतात? बुद्धाने सांगितलेल्या गोष्टी नाकारणारा माणूस बुद्धाचा अनुयायी या शब्दाचा अर्थ होतो अनुसरण करणारे. अनुयायी म्हणजे अनुसरण करणारे. बुद्धाने सांगितलं की हे म्हातारपण आहे आणि हे सत्य आहे, तुम्ही याचा स्वीकार करा. आणि जर स्वीकार न करणारी माणसं बुद्ध पूजा करत असतील, वंदना करत असतील, बुद्ध मूर्त्या वापरत असतील, बुद्ध गयेला, सारनाथला, कुशीनगरला, लुंबिनीला जात असतील, सगळं व्यर्थ आहे. म्हणजे हे केव्हा माणसाला कळेल? जेव्हा माणूस सूक्ष्म चिंतन करणार असेल. म्हणून सातत्याने पहिल्या दिवशीपासून तुम्हाला सांगत आहे की तुम्ही जेवढं बारकाईनं चिंतन करता येईल, जेवढं मौन राहता येईल, जेवढं कामापुरतं बोलता येईल त्याप्रमाणे वागण्याचा तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला या गोष्टीवर स्वतःला सुद्धा त्याचा अंत लागू शकतो. हा माझा अनुभव देखील मी तुम्हाला सांगत आहे की आपणाला स्वतःला त्याचा अंत लागू शकतो. ही एक एवढं सत्य आहे. हे फार सत्य आहे आणि हे सर्वांच्या करिता समान आहे. श्रीमंत असो, गरीब असो, मग कुरूप असो, सौंदर्यवान असो, उच्च कुळात जन्माला आलेला असो, निम्न कुळात जन्माला आलेला असो, कोणत्याही वयात असो, कोणत्याही प्रांतात, प्रदेशात असो, त्याला उपमा देत असताना साहित्यामध्ये पुढे असं म्हटलंय की भगवान बुद्धांनी सांगितलेलं सत्य सार्वजनीन आहे, सर्वांच्या करिता समान आहे. म्हणजे सार्वजनीन आहे, सार्वत्रिक आहे. जे संपूर्ण सृष्टीमध्ये असलेल्या प्रत्येक माणसासाठी, प्रत्येक प्रांतातल्या लोकांच्यासाठी समान आहे आणि सार्वकालिक आहे. सिद्धार्थाने जन्म घेण्याच्या आधी सुद्धा हे सत्य या सृष्टीमध्ये तेच होतं. सिद्धार्थ जन्माला आल्यानंतर ते सत्य तेच होतं. सिद्धार्थाने बुद्धत्व प्राप्त केलं त्यावेळेलाही ते सत्य तेच होतं. भगवान बुद्ध उपदेश करत होते त्यावेळेला ते सत्य तेच होतं. तथागतांच्या परिनिर्वाणानंतर कालपर्यंत ते सत्य त्याच अर्थाने आहे, आजही त्याच अर्थाने आहे आणि ही सृष्टी अस्तित्वात असेपर्यंत त्या सत्याचा अर्थ तोच राहणार आहे. त्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. भगवान बुद्धाने म्हटलं की हे धम्मचक्र कोणीही अडवू शकत नाही किंवा त्याला उलटे फिरवू शकत नाही. तर उलटे फिरवणे म्हणजे काय? की कोणी नाकारतं का की म्हातारपण दुःख आहे? जर म्हातारपण दुःख आहे असं कोणी नाकारलं तर त्याला उलट फिरवणे असं म्हणावं. म्हणजे हे सत्य आहे आणि हे धम्मचक्र तथागतांनी सरळ रेषेत गतिमान केले. ते मानव मात्रांना त्यांच्या मनुष्यत्वाचा उद्देश
मनुष्यत्वाचा अर्थ, मनुष्यत्वाचे स्पष्टीकरण, मनुष्यत्वाची श्रेष्ठता ही लक्षात आणू देण्याकरिता. आणि एक मनुष्य म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यायचे, त्यासाठी इथे दर्शन करण्यासाठी आपण आलोय. हे जे 5 स्कंद आहेत हे खरं तर सर्वच दुःखाचं मूळ आहे. संक्षिप्तेन पंचोपादान स्कंदा दुःख, जे संक्षेपात डोळे, कान, नाक, जिव्हा, त्वचा हे दुःखाचे कारण आहे. जे काही दुःख मनामध्ये उत्पन्न होतात त्याचे कारण या शरीरामध्ये असलेले हे 5 दरवाजे आहेत, जे 6व्या प्रमुख दरवाजाला, जे केंद्रस्थानी या शरीराचे आहे, त्याला विषय प्राप्त करून देतात. आणि त्या विषयानुसार मन या शरीराला किंवा वाणीला आदेश देते आणि शरीराच्या आणि वाणीच्या कारणाने या शरीरामध्ये तृष्णा प्रवेश करतात. तृष्णा हे दुःखाचं मूळ आहे. 5 आयतनांचं सूक्ष्म चिंतन करून त्यापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करणे. भगवान बुद्धाने म्हटलंय की ज्या वेळेला निर्वाणाचा स्पर्श झाला 4थ्या आठवड्यामध्ये कार्यकारण सिद्धांताच्या वेळेला, मी सांगितलं रतनघर बुद्ध गए होते की त्यावेळेला तथागतांच्या मुखातून उदाहरण आले की हे तृष्णे, या शरीरात तू जेथून प्रवेश करते ते प्रवेशद्वारच मी बंद केले. बंद केले म्हणजे डोळे बंद केले नाही, कान बंद केले नाही, नाक बंद केले नाही, जिव्हा बंद केली नाही, त्वचा बंद केली नाही, मन बंद केले नाही. तर बंद केले याचा अर्थ त्यावर नियंत्रण ठेवले. डोळ्याने रूप पाहिले, सुंदर असेल तर ते रूप म्हणजे मी नाही, ते माझ्यासाठी नाही, माझ्यामुळे नाही, आणि म्हणून त्याला समता भावनेने पाहिले. डोळ्याने रूप पाहिले आणि ते कुरूप असेल तर ते कुरूप असणारे रूप म्हणजे मी नाही, ते माझ्यासाठी नाही, माझ्यामुळे नाही, आणि म्हणून त्याला समता भावनेने पाहिले. कानाने शब्द ऐकला, तो आकर्षक करणारा असेल तर तो शब्द म्हणजे मी नाही, माझा नाही, माझ्यासाठी नाही, माझ्यामुळे नाही, आणि म्हणून समता भावनेने त्याला पाहिले. कानाने ऐकलेला शब्द मधुर नसेल, अमधुर असेल तर तो शब्द म्हणजे मी नाही, तो माझ्यासाठी नाही, माझ्यामुळे नाही, म्हणून त्याला समता भावनेने पाहिले. नाकाने गंध प्राप्त झाला आणि तो सुगंध असेल तर तो गंध म्हणजे मी नाही, तो माझ्यासाठी नाही, माझ्यामुळे नाही, आणि म्हणून त्याला समता भावनेने पाहिले. नाकाने प्राप्त झालेला गंध दुर्गंध असेल तर तो दुर्गंध म्हणजे मी नाही, तो माझ्यासाठी नाही, माझ्यामुळे नाही, आणि म्हणून त्याला समता भावनेने पाहिले. जिभेने चाखलेला रस मधुर असेल तर तो रस म्हणजे मी नाही, तो माझ्यासाठी नाही, माझ्यामुळे नाही, आणि म्हणून समता भावनेने त्याला पाहिले. जिभेने चाखलेला रस अमधुर असेल तर तो रस म्हणजे मी नाही, तो माझ्यासाठी नाही, माझ्यामुळे नाही, म्हणून त्याला समता भावनेने पाहिले. त्वचेला झालेला स्पर्श, तो स्पर्श म्हणजे मी नाही, तो माझ्यासाठी नाही, माझ्यामुळे नाही, आणि म्हणून त्याला समता भावनेने अनुभवले. त्वचेला झालेला स्पर्श जर मनाला दुःख देणारा असेल तर तो स्पर्श म्हणजे मी नाही, तो माझ्यामुळे नाही, तो माझ्यासाठी नाही, म्हणून त्याला समता भावनेने पाहिलं. याचा अर्थ डोळे बंद केले, नाक बंद केले, कान बंद केले. तृष्णेला संबोधित उद्देशून भगवान बुद्धाच्या मुखातून उदाहरण आले, गकारकं दिठ्ठोसी पुनगे हंग न काहसे. हे तृष्णे, या शरीरात तू जेथून प्रवेश करतेस आणि या घर करतेस ते प्रवेशद्वारच मी आता बंद केले. पुनगे हंग न काहसी, आता तू पुन्हा प्रवेशच करू शकणार नाहीस, कारण या पंच आयतनावर मी नियंत्रण केलं, त्याला वश केलं. दुःख आता या शरीरामध्ये प्रवेशच करणार आहे. तो तथागतांना झालेला निर्वाणाचा साक्षात्कार होता. तोच उपदेश भगवान बुद्धांनी याच जागेवर पहिल्या पंचवर्गीय भिक्खूंना केलेला होता, ज्याला पंचायतन ठिकाण असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, समोर जाऊन धम्मेक स्तूपाला अभिवादन करून तेथे आपण धम्मचक्र प्रवर्तन पठण करणार आहोत आणि समजून घेणार आहोत.